तर खमण ढोकळा करण्यासाठी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, थोड्याशा किंचित मेथ्या. आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, 7-8 तास भिजत ठेवलं, रात्री वाटून ठेवलं, रात्रभर ठेवलं आणि नंतर सकाळी बघा हे असं छान फुलतं. नंतर त्यात थोडंसं कच्चं तेल टाकायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं, खाण्याचा सोडा आणि 1 लिंबाचा रस टाकून हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं. खाण्याचा सोडा शेवटून टाकायचा आणि मग नंतर आणखी छान असं फेटून घ्यायचं. बघा किती फ्लफी असं मिश्रण झालेलं आहे आणि ते लगेच कुकरच्या भांड्यात टाकायचं. तर कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं मात्र आणि 15 ते 20 मिनटं शिट्टी न लावता वाफवून घ्यायचं. आता मिश्रण गार झाल्यासच हे काढायचं. बघा किती छान असा केक तयार झालेला आहे ढोकळ्याचा आपला. आता तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरची टाकायची आणि सुकं खोबरं टाकून सर्व्ह करायचं.